अखेर आपण राजगडावर पोहोचलेलो आहे मित्रांनो. एवढा खरतर प्रवास करून ट्रेक करून आपण राजगडावरती आलेलो आहे. हा मेन गड आहे आणि वरती आपण तुम्ही जो पाहसाल हा तो आहे बालेकिल्ला. राणीवसा वगैरे राजवाडा वगैरे होता तो वरती बालेकिल्ल्यावरती होता. आणि जी सदर वगैरे भरायची जिथले जे मंत्रिमंडळ होतं या शिवरायांचं अष्टप्रधान मंत्रिमंडळ ते या ठिकाणी राहायचं. इथे आपण ह्या मागच्या बाजूला एक सदर बघू शकता. ही सदर आहे. ह्या मागे सगळे सामंतांचे वाडे सरदारांचे मंत्रिमंडळामध्ये. आणि ह्या माझ्या पाठीमागं ही जी माची दिसते ह्या माचीपर्यंत आपण शेवटी जायचं. त्या माचीमध्ये एक नैसर्गिक हॉल आहे. त्या हॉलापर्यंत आपण जायचं. पहिल्यांदा आपण बालेकिल्ल्यावरती जाऊ. बालेकिल्ला फिरू. वरती राजवाडे वगैरे जे राजवाड्याचे अवशेष आहेत ते सगळे पाहू. आणि नंतर आपण खाली आल्यावरती शेवटी त्या माचीवरती जाऊ. आम्ही आता निघालेलो आहे बालेकिल्ल्यावरती. मेन किल्ल्यावरती आत्ता गडावरती होतो पण चालू आहे बालेकिल्ल्यावरती. बालेकिल्ल्यावरती राजवाड्याचे अवशेष आहेत. छत्रपती शिवरायांचा वाडा, सईबाईंचा वाडा त्याचे अवशेष आहेत वरती. आणि एक मेन दरवाजा आहे. जे आपण जे 2 दरवाजे खाली बघितले तसा एक दरवाजा आहे. पण तो दरवाजा भक्कम आहे. अजून अशी पडझड झालेली नाही त्या दरवाजाची. इथून पायऱ्या संपतात. इथंपर्यंतच पायऱ्या आहेत ह्या खाली आता तयार केलेल्या पायऱ्या त्या. इथून पुढे अशी इथून जाऊ शकता ट्रेक करत. सगळी इकडून जातात. आपण इथून ट्रेक करत जाऊ शकतो. इथून ह्या मावांच्या छत्त्याला पण धोका असू शकतो. इथं बघा एक इथे एक आहे. हा इथे एक आहे. म्हणजे इथं इथं पण आहे. असं नाही. एक मिनिट
गर्दी बघा तुम्ही किल्ल्यावरती जाण्यासाठी एवढी गर्दी आहे. एकमेव कारण आहे वीकेंडला येत असेल तर लवकर हां वीकेंडचा प्लॅन असेल तुमचा गडावरती यायचं शक्यतो लवकर या. शक्यतो सकाळी म्हणजे सूर्योदयाच्या वेळेस याचा प्रयत्न सूर्योदयाच्या आधीच चालू करा गड चढायला वरती. एनर्जी पण राहील तुमच्या अंगामध्ये 6 वाजता तर चालू करा गड चढण्यासाठी. आम्हाला इथं गड चढायला 12 वाजले, गडावरती यायला 1 वाजले. गडाच्या वरती जे गेलेली पब्लिक आहे ती खाली येत असते, आपण वरती जात असतो त्यामुळे गर्दी होती. आणि हा बाले किल्ल्याला वाट एवढी छोटी की एका वेळी एकच माणूस वर जाऊ शकतो नाही तर खाली येऊ शकतो, म्हणजे एकच लाईन जाऊ शकते. जर वरून पण येणारी लाईन आली आणि खालून पण जाणारी लाईन गेली तर गर्दी. अरे असे एकदम खडी चढाण आहे, इथून जावं लागतं. हो जाऊन आलो वर. किती वेळ लागतो वर? अर्धा तास. चला जाऊ दे. मला वाटलं 12 होतात का काय. पाय नको टाकू. इकडे पाहिजे येते ह्याला धर, हे जोडे या दोघांनी धरा. अजून 2-3 येतात. गुड, व्हेरी गुड, नाईस नाईस. आता पप्पा लोक आता पप्पांना कोणी धरायला सोडायला खाली. इकडे इकडे धरा. काका चला पुढे जाऊ नका. ते ठिकाण आहे तिथं आपण पहिल्यांदा आलेलो. ती सदर वगैरे तुम्हाला तिथं दिसत असेल. तिथून आपण असाच प्रवास पूर्ण करत ह्या रोडवरून ह्या दरवाज्यातून आपण आत आलो. हा मेन दरवाजा जो बाले किल्ला आहे त्याच्यावरचा हा मेन दरवाजा. म्हणजे मी तुम्हाला व्हिडिओ करून दाखवला. आपल्याला खाली बरं मासेसाठी तिकडून जायचं. हो तिकडे जायचं. मासे खाणार असतात. आपल्याला खाली उतरून नंतर ही गर्दी दिसते तुम्हाला, ही गर्दी करून आपल्याला त्या माचेजवळ जायचं आहे. तिथं आहे ते नैसर्गिक खोल, तिथं आपल्याला जायचं आहे. तेव्हा पटकन आपण एक्सप्लोअर करू.
आता आम्ही आलेलो आहे बाले किल्ल्यामध्ये आणि बाले किल्ल्याचा हे पूर्वेकडील टोक आहे. तुम्ही बघू शकता किती ढगामध्ये व्यापलेला आहे हा किल्ला. तुम्हाला खालचं काहीच दिसणार नाही, एवढं ढग आहेत. या बाले किल्ल्याला येऊन एवढं ढग धडकलेलं आहे. सकाळी आलतो तेव्हा एवढं काही ढग नव्हतं, आता पूर्ण व्यापलेलं आहे ढगानं. आम्हीच गणली. नमस्कार, जय शिवराय. आता आपण आलेलो आहे बाले किल्ल्यावरती आणि हे बाले किल्ल्याचं तोरणा किल्ल्याच्या साईडचं शेवटचं टोक आहे. हे तुम्ही या साईडला इथं तोरणा बघू शकता, आणि आपण इथूनच वरती गरुड आहे. सॉरी, सह्याद्रीचं गरुड. पहिल्यांदा बघायला भेटलं असेल ते गरुड आहे. दिसते का? इकडं दाखव पुढे नको दिसणार. इसकी नजर बहुत तेज होती है. एक दरवाजा जो पहिला होता तो आपला तो दरवाजा, 2 नंबरचा दरवाजा लागला तो, त्याच्यावर जो दरवाजा येतो, आणि तो नंतर आपण बाले किल्ल्यावरती आलो. असे 3 दरवाजे काढायला लागतात. खालच्या किल्ल्याचे 2 आणि बाले किल्ल्याचे 1, असे महादरवाजे 2 लागतात. आणि अशा पद्धतीनं आपण ह्या टोकावरती आलेलो आहे. आणि तुम्हाला इथून ह्या गडाची उंची एवढी आहे की तुम्हाला आता इथं गरुड एक दिसलेलं तुम्हाला दाखवेन मी. आणि जे ढग आहे ते ढग गडाच्या खालून चाललेलं आहे. तुम्ही इकडे जर बघितलं तर ढग गडाच्या खालून चालले, एवढी हाईट या गडाची तुम्ही बघू शकता एकदा. आणि त्या काळी लोक कशी राहत असतील इथे, पावसाळ्याचे दिवस असतील आणि ढग पाक इथून घासून जाते. जेव्हा पाऊस येतो तेव्हा इथं उभा राहायला जागा नसते. त्या काळची जी वास्तुकला होती त्याचं आपण जिवंत उदाहरण इथं बघू शकतो. तर आपण जाताना सदर जी राजवाडा होता, जे छत्रपती शिवरायांचा राजवाडा होता, तो राजवाडा आणि त्याचे अवशेष आहेत. पूर्ण राजवाडा तर आपल्याला काही बघायला मिळणार नाही, पण त्याचे काही जे अवशेष आहेत ते आपण बघू. या व्हिडिओमध्ये तुम्हाला कव्हर करेन. आणि एवढ्या उंचीवर सुद्धा प्यायच्या पाण्याची सोय इथं होती. आता जवळजवळ 3 ते 4 टाक्या आहेत वरती पाण्याच्या. जेवणासाठी आणि लोकांना पिण्यासाठी इथूनच पाणी वापरलं जायचं पहिले. म्हणजे एवढ्या हाईटवरती सुद्धा पाणी मिळू शकतं. हे शास्त्र सुरुवात त्यावेळी आपल्या शिवरायांनी हुडकून काढलेलं. तर त्या ठिकाणी सदर आहे आणि पूर्ण ढग आलेला आहे त्या ठिकाणी. आणि मग त्या साईडला जुन्या इमारती आहेत. आता सगळे झाडं वगैरे उघडले, झाडं झुडपं, आणि जे शेवळ वगैरे पळजड झालेले. त्या साईडला अजून रिनोव्हेशनचं काम कधी आलं नाही. ही बहुतेक ही स्वयंपाकघर किंवा काय त्रास होतं गाडाचं सगळ्यात मोठं. इथं पाणी पण आहे आणि पाण्याच्या ठिकाणीच जेवणाची वगैरे सोय असणार आहेत. आता किती भरलंय वाघ, गालवा किती भरलाय खायला ना? खायला नाही देऊ शकत भाऊ, आमच्याकडे मी आणले माकड, त्यांच्याकडे आहे. त्यांना खायला किती भरलंय बघ इथं. 17-18 जरी आली तरी एक बास आहे.
हे बघ. नमस्कार मित्रांनो, आता मी आलेलो आहे बाले किल्ल्यावरती राजवाड्याचे अवशेष आहेत, तिथं मी आलेलो आहे. तर हे राजवाड्याचे अवशेष एकदम छोटे छोटे आहेत आणि पूर्णपणे पडझड झालेले आहे. ह्याच्यासुद्धा संवर्धनाची गरज आहे. पण तुम्हाला जर अनुभव घ्यायचा असेल तर ॲक्च्युअलमध्ये शिवाजी महाराज इथं राहिलेले आहेत या बाले किल्ल्यावरती. इथं त्यांचा वावर जास्त प्रमाणात झालेला आहे. त्यामुळे ही भूमी आपल्यासाठी जरी पडझड झाली असेल तरी ही आपल्यासाठी पावन आणि पवित्र भूमी आहे. त्यामुळे राजवाड्यावरती येताना नेहमी एक लक्षात ठेवा की जे आपल्या चप्पल्स आहेत, चप्पल बूट वगैरे काय असतील तर तुम्ही ते खाली काढत जावा. या ठिकाणी मी काढूनच वरती गेलेलो, पण ते आपण त्याचं पावित्र्य राखलं पाहिजे. आतमध्ये मंदिर आहे, देवीचं मंदिर आहे इथं आतमध्ये. जुनं मंदिर आहे, त्याला पत्रा वगैरे लावून आता 10-15 वर्ष मागे रिनोव्हेशन केलं असेल. आणि हा आहे आपला बाले किल्ल्याचा दरवाजा. तर हा जो दरवाजा आहे तो बाले किल्ल्याचा मेन दरवाजा आहे. म्हणजे बाले किल्ल्याला एवढा एकच दरवाजा आहे. हा क्रॉस करूनच बाले किल्ल्याला तुम्ही जाऊ शकता. दुसरी कोणतीही वाट नाही बाले किल्ल्याला जाण्यासाठी. तर हा अजून आखीव आणि रेखीव आहे. कुठं तर पडझड झालेल्या दरवाजामध्ये दिसते नक्षीमध्ये, पण अजून भरपूर असा सक्षम असा दरवाजा आहे हा. नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा बाले किल्ला उतरून खाली आलेलो आहे. मेन किल्ल्यावर आता आम्ही आलेलो आहे. की माझ्या मागे तुम्ही बघितला तर हा आहे बाले किल्ल्याचा शेवटचं टोक.
जे सकाळी मी तुम्हाला सांगितलं ते टोक आहे. आणि आम्ही आता ह्या साईडला चाललो आहे, इकडं पुढं इथं ते होल आहे, त्या होलाकडे आम्ही चाललो आहे. तर इथून 2 माच्या क्रॉस करून तिथं जावं लागते. आता बरेच दमलेलो आहे आम्ही दोघं पण. मी नाही दमलो, हा दमलाय फक्त. तू दमला नाही? नाही तू दमलाय. त्या तोंडाला बघून वाटतंय का त्या दमला नाही? माझा श्वास आणून सुद्धा मी निखळपणे घेऊ शकतो, मला दम लागत नाही. बघ तू बा दमलेलो आहे आता, मी तर दमलेलो आहे. तर जरा गार वाऱ्याला लागले, जरा फ्रेश होते. वरच आम्ही नाश्ता केला वर. ॲक्च्युली आम्ही येताना चिक्क्या घेऊन आलतो, शेंगदाणा चिक्की. कारण उभं धोबड काय बी घेऊन येण्यापेक्षा भरपूर चालायचं आहे. ट्रेक जास्त होणार आहे, किल्ला मोठा आहे. फक्त एनर्जीसाठी फक्त शेंगदाणे चिक्की आणि पाण्याची बॉटल घेऊन आलोय, दुसरं काही नाही. पाण्याच्या बॉटलवर नाटवले की गोड पाणी प्यावं. आणि शेंगदाणे चिक्कीन एनर्जी राहते. आणि बऱ्यापैकी आम्ही किल्ल्यावरती तेच घेऊन जातो, दुसरं काय घेत नाही. तरी अजून आमच्यामध्ये एनर्जी आहे, दमलो असलं तरी अजून एनर्जी आहे. आम्ही किल्ला फायनली आपण सुवेला माच आलेलो आहे. आणि ही आहे सुवेला माची. आणि जे आपण होल म्हणतो, जे आपल्याला जे होल दिसतं लांबून बघितलं किल्ल्याला, ते इथं होल आहे. ते इथून या साईडला ते होल आहे. जे आपण लांबून बघतो ते इथं आहे. आपला शेवटचा पॉईंट हाच होता. आणि आपल्याला हा होलापासून पुढचा एक बुरुज आहे, तो बुरुज करून आपण रिटर्न जाणार आहे. नेक्स्ट इथं गर्दी आहे. मी काय म्हणतोय, तो बुरुज करून येऊ आणि जाताना माची करून जाऊ. चल चल. ॲक्च्युली काय झालं, ते जरा वरती गर्दी आहे, फोटोशूट वगैरे चाललेले आहेत. मग पुढचं जाऊन एक बुरुज आणि एक माची वर करून आलो की जाता जाता हा होल करून रिटर्न जायला बरं. वरती फक्त सदर राहिले दाखवायचं. हां, वरची सदर राहिल्या ना, सगळ्या माशीच्या अगोदर सदर. हां, ते छोटंसं ती सदर राहिलेली तेवढं करायचं आपल्याला. या साईडला किल्ल्याचं बांधकाम आहे बांधकाम दाखव वरती सुरुवातीसारखं. दाखव. हे तुम्ही कन्स्ट्रक्शन बघू शकता इथं. म्हणजे डोंगर पोखरून डोंगर तासून फक्त एवढाच असा एक बुरुज तयार केलेला आहे. आणि त्याच्यावरती बुरुज आहे. तुम्ही इथं बघू शकता याचा बेस किती छोटा आहे, एवढाच बेस आहे. आणि वरती किती मोठा असा त्याचा हे घेर आहे. तर हा इथून बांधकाम आहे, इथून पुढं पडझड झालेलं आहे. पण तुम्ही बघू शकता एवढी हां, एवढं पण पडझड नाही. पण वरच्या ज्या तटबंदी आहेत, त्या वरच्या तटबंदी तेवढ्या पडलेल्या आहेत. खालच्या ज्या भिंती आहेत
ते अजून आहे शेत, फक्त त्याला झाडं झुडपं आलेलं आहेत, शेवाळ आलेलं आहे दुर्लक्ष झाल्यामुळे. आणि कसं इकडे जास्त माणसांचा वावर पण नाही. की पहिले गडामध्ये कसं गड चालू असताना शिवरायांच्या काळामध्ये हे तर 24 तास माणसं असायची, त्यामुळे इथली स्वच्छता वगैरे ती ठेवत असायची. आता कसं हा खंडित झालेला भाग आहे, ह्याच्यामध्ये आले तर पर्यटक येतात. आणि त्याचा दगड अक्षरशः एवढा मोठा दगड आहे. हा दगड इथं कसा लावला असेल एवढा मोठा, आणि एक नाही सगळे दगड आहेत, सगळे दगड आहेत. आणि हे दगड वरती गडावरती आणले कसे बरं? आणले रचले, त्याला तासले, आणि असं नागमोडी वळण देऊन असा आकार देऊन व्यवस्थित लावलेले दगड आहेत. हे 10 ते 15 फुटाच्या भिंत आहेत वरती, आणि त्याच्यावरती तटबंदी होते. पण ते अर्धीच आहे ना रे. मग इकडचं राईट साईड. ठीक आहे. हे कसं तरी ही तटबंदी जरी तोडली ना त्यांनी, हे जरी फोडून आले तरी सुद्धा त्यांना मध्ये पुन्हा एकदा त्यांना हे लागेल काय, अरे एक ऑब्स्टॅकल पाहिजे त्यांना याला. नाही, जरी म्हणजे जरी हल्ला झाला ह्याच्यावरती गडावरती, तरी सुद्धा जरी त्यांनी ही जर तटबंदी फोडली तर त्यांना पुन्हा एकदा एक ही छोटीशी तटबंदी सारखं त्यांना एक इथं पुन्हा एक हे लागतं, पार करायला लागेल एवढं सगळं. आणि त्यामुळं जे वरती जे सैनिक आहेत त्याच्यावरून दगड असतील किंवा त्यांचे काय आर्मरी असेल त्यातून ते मारा करू शकतात असं. अच्छा, म्हणून मध्ये वाटतं ठेवली.
मित्रांनो, काही आहे ते होल जे आपण लांबून बघतो राजगडाला जे होल आहे ते होल हे आहे. आपण वर जाऊन काय फायनली आपण पोहोचलेलो आहे. 0.6 लागे हे आहे ते नैसर्गिक होल जिथे आपण आता बसलेलो आहे. जे लांबून आपल्याला दिसतं रील्समध्ये वगैरे किंवा व्हिडिओमध्ये आपण बघतो की राजगडाला एक होल दिसतं नैसर्गिक लांबून माचीच्या मध्ये. तर ते हेच होल आहे. फोकस कर. वा काय हवंय तर कार. नैसर्गिक आहे. तर आपण आता जे होल वगैरे बघितलं आणि जो आत्ता मागचा परिसर होता तो राजगडकराचा पूर्वेकडील भाग होता. पूर्वेकडील टोक शेवट तो भाग होता. तो आपण पूर्णपणे फिरलेला आहे. पूर्वेकडील भाग बालेकिल्ला आपलं झालेला आहे बघून. आणि जे नैसर्गिक होल होतं ते आपल्याला बघायचं होतं ते पण आपण बघितलेलं आहे. त्यामुळे बऱ्यापैकी भाग आपला कवर झाला आहे जे की आपण सकाळी नियोजन करून आलेलो. आता परतीचा मार्ग चालू होणार आहे. आम्ही आता सुवेळा माचीपासून चाललो आहे सदरेकडं. सदरे करून जिथून आलो पालही दरवाजातून तिथून खाली उतरणार. इथं दम खूप लागतोय. एकतर हाईटवर आहे खूप भरपूर आणि इथल्या ज्या पायऱ्या वगैरे आहेत त्या पायऱ्या खूप मोठ्या आहेत. म्हणजे गुडघ्यापेक्षा जास्त हाईट असेल जमिनीपासून. पायापासून गुडघ्याच्या पायापासून एवढ्या मोठ्या मोठ्या पायऱ्या आहेत कुठं त्या पायऱ्या चढल्यामुळे खूप दम लागतो. नंतर पहिल्या काळात माणसं तशी होती. रोजचा वावर होता त्यांचा. येणे जाण्याची प्रॅक्टिस होतं. आपण येणार 6 महिन्यातनं एकदा गडावर. तर आपल्याला ते प्रॉब्लेम आपल्याला बघायला भेटतो. तर चला नव्या परतीच्या मार्गाला. ते कुत्र भेटलेलं आहे. नको येऊ बाबा. अशा कुठं कुठं पाण्याच्या बाटल्या दिसतात. ह्या पाण्याच्या बाटल्या कचराकुंडी असून सुद्धा अशा पाण्याच्या बाटल्या लोक गडावरती आल्यावरती पाणी पिऊन झाली तिथंच टाकून जातात. मागाशी पण मी म्हणलं की बघ बाटल्या माणसं तिथंच टाकतात. आता आम्ही बऱ्यापैकी 10 ते 15 बाटल्या गोळा केल्या आम्ही जायला तिकडं आणि बाटल्या गोळा करून आम्ही टाकतोय. तर कृपया करून तुम्ही असं कृत्य करू नये. कारण आधीच आपल्या गडांची अवस्था खूप बिकट आहे. त्यात पण आपणच येऊन इथं घाण केली तर ह्याच्यापेक्षा घाण अवस्था होईल पुढं भविष्यामध्ये. त्यामुळे गडांवरती शक्यतो कचरा करायचं टाळा. आम्ही आता भरपूर बाटल्या उचलल्यात इथून. माणसं काय करतात पाणी पिऊन झाली तेच टाकून देतात. हे चुकीचं आहे. ह्या ठिकाणी सदर आहे एक आणि हा बुरुज आहे. ऐका ना इथे एक सदर आहे या साईडची. ह्याला पूर्वेकडील सदर असं म्हणलं जातं. इथं एक कामकाज चाललं जायचं. ह्याचा
ही सदर याच्यासाठी होती की जे पूर्वेकडून लोक येतात, ह्या पूर्वेकडील सदरेचं महत्त्व असं की या पूर्वेकडून ज्या गावावरून लोक येतील पूर्वेकडून साईडच्या, ते लोक काय त्या साईडला जाऊ शकत नाहीत. ह्यासाठी खूप मोठा पल्ला पार करावा लागतो. त्यांना कुठं तर सोयीचं व्हावं म्हणून एक इथं सदर होती. म्हणजे एक कॉर्पोरेट ऑफिस म्हणलं तर चालेल. म्हणजे त्या काही किती दूरदृष्टीने विचार केला की लोकांना त्रास होऊ नये, इथल्या लोकांची समस्या पूर्वेकडे इथंच सॉल्व केली जावी. आपण पश्चिमेच्या साईडला गेलो तर त्या साईडला एक सदर होती. त्या साईडून लोकांचे जे येतील तर त्या लोकांसाठी तिथं ऑफिसेस होते, सदर्स होत्या. आणि पाली दरवाजातून आपण जेव्हा वर येतो मुख्य दरवाजातून तर तिथे एक सदर आहे मोठी. तिथं मेन ऑफिस तिथं होतं. बऱ्याच जुन्या इमारतीच्या अवशेष तिथं आपल्याला बघायला मिळतात. ते पण आम्हाला बाटल्या बघायला मिळायला लागलेल्या. एवढ्या बाटल्या आम्ही गोळा केल्या जातात येऊपर्यंत. जागोजागी आम्हाला बाटल्या सापडायला लागल्या. आणि राजगड हे वर्ल्ड हेरिटेजसाठी रिझर्व ठिकाण आहे नैसर्गिकरित्या. तिथे तर असे पराक्रम नको करायला पाहिजे. आणि वर्ल्ड हेरिटेज राहू दे, छत्रपती शिवरायांनी सगळ्यात जास्त कालावधी इथं घालवलेला आहे. स्वराज्याची सगळ्यात जास्त वेळ राहिलेली राजधानी म्हणजे राजगड आहे. हा माझ्यासमोर पूर्ण आणि विशाल असा मोठा बालेकिल्ला आहे, जिथं आपण सुरुवातीला वरती गेलतो. उंच आणि उंच असा बालेकिल्ला. नमस्कार मित्रांनो, जय शिवराय. फायनली आपण पूर्ण सगळा राजगड आपण फिरलेलो आहे. पूर्ण म्हणजे पूर्वेकडील साईड आणि बालेकिल्ला हाच एवढंच आपल्याला फिरायचं होतं आणि तेवढं आपण फिरलेलो आहे. आणि आता आपल्याला परतीचा मार्ग चालू करायचा आहे. हा गडावरून उतरताना पहिला दरवाजा लागतो आणि हा दरवाजा अजून असा सुसज्ज आहे, व्यवस्थित आहे. ह्याच्यामध्ये काही लय पडझड झालेली नाही आहे. आणि तुम्ही बघू शकता हा किल्ला दरवाजा. आणि आपण आता परतीचा मार्ग चालू करतोय. चला आता वेळ आलेली आहे राजगडाला बाय बाय करण्याची. तर आपण राजगडाला बाय बाय करू आणि उतरायला चालू करू. चला, जय शिवराय. तर आपण पोचलेलो आहे पाली दरवाजाजवळ. जो पहिला दरवाजा आपण पार केला आहे दुसरा दरवाजा. हा शेवटचा दरवाजा उतरताना आणि वर येताना पहिला दरवाजा. हा मुख्य शाही पाली दरवाजा, शाही मार्ग मानला जातो याला. हा सुद्धा बऱ्यापैकी सुसज्ज अशा परिस्थितीत आहे, पण ह्या साईडला थोडी पडझड झालेली आहे इथं. नाहीतर दरवाजा एकदम सुसज्ज अशा पद्धतीमध्ये आहे. तर हा शेवटचा बांधकामाचा टप्पा झाला जिथं दरवाजा किंवा इमारती राहतील. आता इथून पुढं पायऱ्या आणि एक पायवाट झालं. शेवटपर्यंत एवढाच भाग राहील. तर जाताना जरा उतरताना जरा काळजीपूर्वक उतरावं लागणार आहे. आणि चढणं सोपं होतं, आधार घेऊन कसं तर आपण चढत होतो. आता उतारावरून जायचं आहे, सगळं वजन आपलं त्याच्यावरून राहणार आहे पायावरती. उतरताना काळजीपूर्वक उतरलं पाहिजे. चला, परतीचा प्रवास चालू झालेला आहे.
नमस्कार मित्रांनो, जय शिवराय, जय श्रीराम. आत्ताच आपण गड उतार झालेला आहे, गडाच्या पायथ्याला आलेला आहे. 5:15ला आम्ही चालू गेलं तर 5:15ला गड उतरायला. 5:30 पावणे 6 वाजले, म्हणजे मोजून अर्ध्या तासामध्ये आम्ही गड उतरलेला आहे खालून. कुठून वर सदरेपासून खाली ह्या पायथ्यापर्यंत जिथं गाड्या वगैरे पार्क केल्या जातात. जाताना वेळ लागला, पण येताना स्पीडमध्ये आम्ही उतरलो खाली, कारण पावसाचं वातावरण झालेलं आहे. तर माझ्या मागं तुम्ही बघितलं तर पावसाचं भरपूर वातावरण झालेलं आहे इथं. त्यामुळे आम्ही त्या गडबडीत स्पीडमध्ये खाली उतरलो आणि लवकर खाली आलो. कारण एकदा पाऊस चालू झाला गड उतरताना की गड उतरणं जवळजवळ अशक्य होऊन जातं. जाताना नाही घेतली कमी तुम्ही येताना तर बॅग घ्यायची होती किरा भावा. घेतल्या बॅग मी पुरावा दाखवत तुला सांगतो नंतर. तर पावसामध्ये अशक्यच होऊन जातं, कारण आम्ही सकाळी जात होतो आणि सकाळी पहाटे काहीतरी थोडासा पाऊस झालेला, त्यामुळे जर थोडाफार चिखल होता, त्या चिखलात सुद्धा घसराघसरी चाललेली की वर जाताना घसरायचं, आणि जे उतरत होते ते पण स्लिप मारत होते. आत्ता काय झालं, आज पाऊस नव्हता आणि येऊन जाऊन काय झालं, तो चिखल नाहीसं झाला, जमीन सुकी झाली, त्यामुळे उतरणं सोयीचं झालं. स्पीडमध्ये एकदम उतरू शकलो, ग्रीप गावायला लागली पायाला. तर एक आमचं नशीब, आम्हाला निसर्गानं साथ दिली भरपूर की पाऊस पडला नाही. आम्ही पूर्ण गड विदाऊट पावसाचा एक्सप्लोर झालो. ढग आले भरपूर ढग आले. बरं केलं. हां, ढग आले भरपूर. आम्ही जिथं बसलो तिथं पूर्ण असं ढगानं माखलेलं होतं, पण पाऊस नाही आला. आता जरी पाऊस पडला तरी अडचण नाही. आता पाऊस पडला तर अडचण नाही. फक्त आम्ही लवकर इथं बाहेर नाही. जे वर गेले त्यांनी लवकर यावं, ते आल्यावर पाऊस पडला तर काय हरकत नाही, कारण पाऊस पडला तर ते वरच्या अडकून बसतील. बरीच माणसं आहेत वर अजून. तर पाय उतार झालेला, आता गाडी आपण लावलेली आहे तिथं. गाडी घेऊन आता निघायचं, वाटत कुठं फ्रेश व्हायचं जरा बघून, जेवण करायचं मस्तपैकी आणि रूमला जायचं, एवढंच नियोजन आहे आता. कारण एवढा कटाळा आलेला आहे उतरून आणि गड चढून. एन्जॉय भरपूर झाला, मस्त आली, मजा आली, मस्त आली ट्रेकमध्ये. आनंद वाटला, पॉझिटिव्ह वाटलं वरचं वातावरण पूर्ण, आणि मूड फ्रेश झाला. मस्त हां, राजगडाचं दर्शन झालं बरं. तब्येतीची ही कळली, परिस्थिती कळली की बाबा तुझं शरीर आपली किती, बॉडी किती sustain करू शकते ती पण कळली. हां, तुझं किती स्टॅमिना आहे बा, ही काटकपणा किती आहे तुझ्या अंगात, ठीक आहे. अजून आता नंतर पुढचा ट्रेक घेऊ, तो असाच कोणता गड घेऊ. तब्येतीची काळजी असल्याने माझ्याकडे बघून ट्रेकची इन्स्पिरेशन घ्यावी. या भावाला मी उचलून घेतलेला मध्ये काठीवर, लाज चक्कर येऊन पडत होता, लाज रे, त्याला सावरून आणलाय मी वरून खाली. जरा तरी त्याचं सुद्धा त्याला काय नाही. लाज बाळग रे, लाज बाळग रे.